मला तुमचं पहिला सत्कारतो गावात आल्याबद्दल खूप खूप असा आभार तुमचं। आणि मला एक ग्रामस्थांना एक विनंती करायची तुमच्याविषयी की बाबा तुम्ही 4.5 वर्ष झालात किंवा आता 5 वर्ष पूर्ण झालेत खासदार झालात, आमच्या करंदी गावासाठी तुम्ही काय केले तेवढं आम्हाला सांगावा। त्याबद्दल मनापासून आभार, पण पूर्ण ऐकून घ्यायची तयारी मात्र ठेवा। आणि जसा प्रश्न मला विचारता तसे ज्यांना पंतप्रधान करायचं म्हणून तुम्ही मतं मागायला जाणार आहात ना, त्यांनी 10 वर्षात एकही प्रेस कॉन्फरन्स घेतली नाही। त्यांना पंतप्रधान आता मी बोलतोय, आता मी सगळी उत्तरं तुम्हाला देतो। माझी फक्त एवढी विनंती आहे की सगळी उत्तरं जरूर ऐकून घ्या, एवढीच विनंती। माननीय मुख्यमंत्री महोदय 2 वेळा शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आले। नाना नागपूरकर मुख्यमंत्री 4 उपमुख्यमंत्री 4 वेळा शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आले। बारामतीकर उपमुख्यमंत्री 8-10 वेळा शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आले। भारतीय जनता पक्षाचे मंत्री, शिंदे शिवसेनेचे मंत्री हे 2-2 वेळा मतदारसंघात येऊन गेले। एवढी सगळी माणसं, एवढे सगळे मंत्री, एवढे मुख्यमंत्री, एवढे उपमुख्यमंत्री, उद्या प्रचारात केंद्रीय मंत्री सुद्धा येतील, आणखी मोठी मोठी नेते येतील, पण माझ्या सर्वसामान्य माणसाला हे कळतंय एवढे सगळे मंत्री, मुख्यमंत्री, नेते एका साध्या शेतकऱ्याच्या पोळाला घेरायला येत असतील तर ही ताकद अमोल कोल्हेची नाही। रस्त्यावर दौऱ्याच्या वेळी साधी प्रिंट मारून फ्लेक्स लावून प्रचार होत नसतोय। लोकांच्या काळजामध्ये अमोल कोल्हे आहे आणि अमोल कोल्हेची ताकद ही माझी सर्वसामान्य जनता आहे, हे ठामपणे सांगू इच्छितो। आणि म्हणूनच आपणा सर्वांना कळकळीची विनंती आहे, मला सांगा चोरलेली गोष्ट कोणी अभिमानाने मिरवतं का? आणि चोरलेल्या गोष्टीवर कोणी विश्वास ठेवतं का? त्यामुळे आपली तुतारी ही बाजूला बाजूला आम्ही पाय पळताय थोडं पुढं, पाय पळताय थोडं पुढं, पाय पळताय थोडं पुढं। सुरेशराव पुढे या, सुरेशराव पुढे या। माननीय मुख्यमंत्री महोदय 2 वेळा शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आले। नाना नागपूरकर मुख्यमंत्री 4 उपमुख्यमंत्री 4 वेळा शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आले। बारामतीकर उपमुख्यमंत्री 8-10 वेळा शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आले। भारतीय जनता पक्षाचे मंत्री, शिंदे शिवसेनेचे मंत्री हे 2-2 वेळा मतदारसंघात येऊन गेले। एवढी सगळी माणसं, एवढे सगळे मंत्री, एवढे मुख्यमंत्री, एवढे उपमुख्यमंत्री, उद्या प्रचारात केंद्रीय मंत्री सुद्धा येतील, आणखी मोठी मोठी नेते येतील, पण माझ्या सर्वसामान्य माणसाला हे कळतंय एवढे सगळे मंत्री, मुख्यमंत्री, नेते एका साध्या शेतकऱ्याच्या पोळाला घेरायला येत असतील तर ही ताकद अमोल कोल्हेची नाही। रस्त्यावर दौऱ्याच्या वेळी साधी प्रिंट मारून फ्लेक्स लावून प्रचार होत नसतोय। लोकांच्या काळजामध्ये अमोल कोल्हे आहे आणि अमोल कोल्हेची ताकद ही माझी सर्वसामान्य जनता आहे, हे ठामपणे सांगू इच्छितो। आणि म्हणूनच आपणा सर्वांना कळकळीची विनंती आहे, मला सांगा
चोरलेली गोष्ट कोणी अभिमानाने मिरवतं का? आणि चोरलेल्या गोष्टीवर कोणी विश्वास ठेवतं का? त्यामुळे आपली तुतारी ही एकरामध्ये 12 टन कांदा निघतो. लई सोपं गणित आहे. एकरामध्ये 12 टन कांदा बरोबर, 30 रुपयाचं किलो मागं नुकसान, म्हणजे 12 टनाचं नुकसान किती झालं? 3,60,000 रुपयाचं बरोबर. एका शेतकऱ्याचं एका कांद्याच्या सीझनचं नुकसान आहे 3,60,000. 2 एकराच्या खालचा जो शेतकरी आहे त्याला किसान सन्मान निधी देतात का नाही? किती देतात? 6,000 रुपये. म्हणजे किती देतात दिवसाला? 17 रुपये. आता सांगा 6,000 रुपये देतात. 1 एकराचं नुकसान 3,60,000चं, 2 एकराचं नुकसान 7,20,000. हे सर्वसामान्य शेतकऱ्याचं नुकसान आहे. आणि त्यासाठी मी आमच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे संसदेत भांडत होतं, कांदे दाखवले, आम्हाला निलंबित केलं. भाऊ फक्त एवढं सांगतो, माझ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यासाठी निलंबन होणं पत्करलं, तिकीट मिळावं म्हणून वेळ कोणी नाही मारली. हा फरक. पण ही सगळी धोरणं बाजूला ठेवायची आणि कुठंतरी दिशाभूल करायची. या धोरणांसाठी कोण बोललं, कोण भांडलं? संसदेत तुम्ही खासदार कशासाठी निवडून दिलं? तुम्ही जेव्हा मत दिलं 2019ला, तर तुम्ही काय सांगितलं होतं? अमोल कोल्हे, तुम्ही आमचे प्रश्न संसदेत